हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मिक्स व्हेज घारे मी कसे करते ते सांगणार आहे। तर त्यासाठी मी इथे फ्रेश मटार अगदी बारीक क्रश करून घेतलेला आहे, गाजर एक बाउलभर किसून घेतलेला आहे, लाल भोपळाही एक बाउलभर किसून घेतलेला आहे आणि ही फ्रेश अशी मस्त कोथिंबीर। चला आता पुढची प्रोसेस पाहूया। आता इथे मी टोपलीमध्ये एक मोठा बाउलभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्या निम्मा मी इथे गव्हाचं पीठ घेतेय। त्यानंतर तांदळाचं पीठही गव्हाच्या पिठा इतकंच घेतलेली आहे। तांदळाच्या पिठाने छान असं क्रिस्पीनेस येईल। आणि त्यानंतर पाव वाटी मी ते बेसन पीठ ॲड करते। आता याच्यामध्ये ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ॲड करायच्या आहेत। गाजर, लाल भोपळा, मटार आणि भरपूर अशी कोथिंबीर। त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले म्हणजे धणा जिरा पावडर मी 1 चमचाभर घेते। त्यानंतर आलं आणि मिरची 2 चमचे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचाभर लाल तिखट। भाज्यांचं प्रमाण तुम्ही जसं हवं असेल कमी जास्त तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। त्यानंतर इथे 1 अर्धा चमचाभर हळद घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी पांढरे तीळ ॲड करते थोडेसे। आणि आता सर्वात शेवटी आपल्याला ॲड करायचे आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ। तुम्हाला अजूनही भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। आता हे सर्व मी हातानेच मिक्स करते। भाज्यांच्या ओलसरपणामध्ये जितकं पीठ आपलं मळलं जाईल तितकं आपण हे मळून घ्यायचं आहे। आणि कमी वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। आता इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे। हे पहा इतपत घट्ट असं झालं पाहिजे। आता याला 10 मिनिटासाठी आपण रेस्ट द्यायची आहे आणि मग घारगे थापून घ्यायचे। आता 10 मिनिटं पिठाला रेस्ट झालेली आहे। इथे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी हे छोटे छोटे असे गोळे करून वडे थापून घेते। हाताने थापले की थोडेसे छान होतात। थोडंसं हाताला तेल लावा किंवा पाणी लावा म्हणजे छान असे हे थापले जातील। अशा प्रकारे मी हे आता वडे थापून घेते। आता इथे मी हे वडे थापून घेतलेले आहेत। आता हे आपण आता तळायला घ्यायचे आहेत। चला तर आपण आता तळायला घेऊया। आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेलही ऑलमोस्ट गरम झालेलं आहे। मध्यम आचेवर आपल्याला हे वडे आता व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। हळूहळू हे तेलामध्ये सोडायचे आहेत। दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला। याच्यावर थोडंसं असं वरून तेल टाकायचं म्हणजे ना व्यवस्थित तळले जातात, पटकन तळले जातात। पलटून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित खालची बाजू तळलेली आहे। आपण उलट करून घेऊया परत एकदा। हे पहा छान असा कलर आलेला आहे। हे पहा आता दोन्ही बाजू व्यवस्थित तळलेल्या आहेत। हे आपण आता काढून घेऊया। असं सर्व घाऱ्या मी आता तळून घेते। अशा पद्धतीने ह्या मिक्स व्हेज घाऱ्या तयार आहेत आणि ह्या पौष्टिकही आहेत। लहान मुलांना भाज्या खाण्याचा खूप कंटाळा असतो, तर त्यासाठी अशा पद्धतीने वेगळं काही केलं तर मुलंही अगदी आवडीने खातात। मी ते दह्याबरोबर सर्व केलेलं आहे। आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा।
थँक्यू.